तुम्हाला सांगणार आहे की मी कशी कशी ग्रेव्ही करणार आहे। आपल्याला स्लाइस करून कांद्यांचं पण करायचं आहे, पण आधी ग्रेव्ही करायची। ग्रेव्हीने एकदम थिकनेस खूप छान येते भाजीला, तर आपण ते आता ग्रेव्ही पाहणार आहोत। तर मी आता कढई तापायला ठेवलेली आहे। आता त्यात टाकते मी 2 चम्मच तेल। आता त्यात बारीक चिरलेले कांदे घ्यायचे। आपण कांद्याला एकदम बारीक 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 लांब स्लाइस करायचे आहे। ते आता मी त्यात टाकते। त्यांना गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे। आता हे पहा आपले मस्त गोल्डन झालेले आहे। आता त्यात टाकते मी 7-8 लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्या याच्यात चांगलं टाकल्या की छान चव येते। आता हे टाकते मी 10-12 काजू। काजू टाकल्याने ना आपल्या भाजीला थिकनेस छान येते आणि चव पण छान येते, कारण हॉटेलांमध्ये जशी पांढरी ग्रेव्ही वगैरे ते असतात ना, ऑरेंज ग्रेव्ही पांढरी ग्रेव्ही, ते आपण याच्यानेच करणार आहे। आता मी त्यात टाकले 3 टोमॅटो बारीक स्लाइसमध्ये, जसे कांदे काटले होते ना सेम तसंच मी टोमॅटोंना पण काटून घेतलेलं होतं। आता त्यात टाकली थोडीशी लाल मिर्च आणि थोडीशी हळदी, आणि आता टाकते मीठ, कारण लवकर ते सॉफ्ट व्हायला पाहिजे आपले टोमॅटो, त्यासाठी आता मी यातच मीठ घालून दिलेलं होतं। आता हे मी घेते धना पावडर, हळदी आणि लाल मिर्च, याच्यात पाणी मिक्स करून ठेवून द्यायचं, कारण आपल्या भाजीला रंग छान येतो आपण आधीच जर का ते करून ठेवून दिलं तर। आता हे पहा आपलं स्टीम झालेलं आहे, म्हणजे वाफून झालेलं आहे तिकडे। हे पहा मी आता घरच्या घरी ना पनीर तयार केलेलं होतं। तुम्हाला पण जर का पाहिजे असेल पनीरची रेसिपी तर मी दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये, कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मला। आणि आपल्या घरच्या घरी पनीर तयार केलेलं मस्त आहे, फ्रेश आहे, आणि बाहेरचं केमिकल वगैरेचं असतं। आता हे पहा आपला मसाला पण आता झालेला आहे। तोपर्यंत मी इकडे पॅन ठेवला आहे, त्याच्यात तेल टाकलं आहे। आता इथे आपल्याला पनीरला टोस्ट करून घ्यायचं आहे नॉर्मल एकदम, म्हणजे त्याचा कच्चा फ्लेवर निघून जायला पाहिजे। त्यात टाकली मी थोडीशी हळद, त्याचा कच्चा पण निघून जायला पाहिजे म्हणून थोडंसं त्याला हलवायचं नाही जास्त, नाही तर पनीर तुटेल, कारण आपलं एकदम फ्रेश पनीर आहे, आपण बाहेरून आणलेलं नाही आहे। एकदम नॉर्मली असा आपला पॅनच हलवायचा, नॉर्मली एकदम चम्मचने हलवायचं फक्त। आता हे पहा आपला जो मसाला झालेला होता तो थंड व्हायला ठेवला होता, तो आता थंड झालेला आहे। आता मी त्याला मिक्सरमध्ये टाकून एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता माझं वाटण करून होतं आहे, एकदम बारीक पेस्ट करायची, जेवढं होता होईल ना तेवढं बारीक पेस्ट करायची। तुम्हाला जर का पाण्याची गरज वाटली तर नॉर्मल पाणी घाला, जास्त पाणी नका घालू त्यात। हे पहा आता मस्त वाटण तयार झालेलं आहे। आता मी अजून परत पॅन ठेवला, त्यात टाकते मी अजून 2 चम्मच तेल। त्यात टाकलं जिरं, जिऱ्याला मस्त तडतडू द्यायचं। त्याच्यात टाकला मी एकदम बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, एकदम बारीक चिरायचा, त्यात जेवढा बारीक चिरता येईल तुम्हाला तेवढा बारीक चिरायचा। त्यात टाकते मी 1 तेजपत्ता आणि 1 दालचिनी। आता त्याला पण व्यवस्थित हे करून घ्यायचं। आधीच जर का मसाला खडा मसाला जर का टाकला ना तर थोडं जळल्यासारखं येऊन जातं, त्यासाठी मी नंतरून टाकला। आता ते कांदे आपले थोडे लाल झाले, त्यात टाकला मी टोमॅटो, 1 टोमॅटो चिरून टाकलेला आहे, आपण आधीच 3 घातलेले होते म्हणून। आता हे आपण जे मिक्स केलं होतं धना पावडर, हळदी, मिरची, आणि त्याच्यातच मी मसाला टाकून ठेवून दिला। मसाला टाकताना काही दिसलं नाही, त्याच्यातच मी मसाला टाकलेला होता, पनीर मसाला। आता त्याला पण व्यवस्थित तेल येऊ द्यायचं, त्याला पण असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। आता त्यात टाकते मी शिमला मिर्च बारीक काटून घ्यायची। हॉटेलमध्ये कशी मोठे मोठे चिरे असतात, त्रिकोणमध्ये असतात किंवा असे वेगवेगळ्या प्रकारे असतात, तर ती आपल्याला खायला तेवढी टेस्ट येत नाही, त्याच्यामुळे मग बारीक स्लाइस करून टाकलेले आहे मी। तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही टाका, मोठी पण टाकू शकतात किंवा अशी बारीक करून पण टाकली तरी चालते। आम्हाला मोठी जास्त आवडत नाही म्हणून मी अशी बारीक करून टाकते। आता आपण जे मिक्सरमधून जे वाटण काढलेलं होतं ते वाटण मी आज त्यात घातलेलं आहे, त्याला पण व्यवस्थित तेल सुटू द्यायचं। सगळं वाटण घातलेलं आहे मी, त्यात पाणी थोडंसंही घातलेलं नाही आहे, कारण थिकनेस पाहिजे भाजीला म्हणून मी त्यात पाणी घातलेलं नाही आहे, फक्त मसाल्यावरच भाजी आहे। फक्त नॉर्मल ते मिरची पावडर वगैरे ते मिक्स करताना आणि मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं फक्त, बस तेच पाणी घातलेलं आहे। आता त्यात पनीर घालून दिलं आपण मस्त व्यवस्थित, त्याला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटच त्याला वाफवू द्यायचं फक्त, बस जास्त जर का झालं ना तर आपलं पनीर टाईट होऊन जातं। आता मी त्यात कोथिंबीर घातलेली आहे, आणि त्याच्यानंतर एक पनीर ठेवलेलं होतं मी 2 क्यूब, त्याच्यामधून मी आता आपली जी अद्रक खिसायची खिसणी असे ना त्याच्यानं मस्त व्यवस्थित खिसून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या पनीरला पण मस्त छान दिसतं। आता हे पहा भाजी अशी झालेली आहे आपली, एकदम चटकदार दिसते आणि सुगंध पण तेवढाच खास येतोय।
ट्राय करा तुम्ही पण. आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा.